महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेले 10 आमदार। मित्रांनो 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील मतदारांनी राज्याच्या विधानसभेच्या 288 सदस्यांना आमदार म्हणून निवडून देण्यासाठी मतदान केले आहे आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आहे, ज्यामध्ये 288 सदस्य आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत। ज्यामध्ये असे काही आमदार आहेत जे मोठ्या फरकाने लाखो मतांनी निवडून आले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभेतील सर्वाधिक मतांनी निवडून आलेले 10 आमदार पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या लिस्टमध्ये नंबर 10 वर आहे शंकर जगताप। मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये शंकर जगताप यांचा 10वा क्रमांक लागतो, जे पुणे जिल्ह्याच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। शंकर जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून 1,03,865 मतांनी निवडून आले आहेत। नंबर 9 वर आहेत केवलराम काळे। महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये केवलराम काळे यांचा 9वा क्रमांक लागतो, जे अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि केवलराम काळे हे मेळघाट विधानसभा मतदारसंघातून 1,06,859 मतांनी निवडून आले आहेत। नंबर 8 वर आहेत प्रताप सरनाईक। मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांमध्ये प्रताप सरनाईक हे 8व्या क्रमांकावर येतात, जे ठाणे जिल्ह्याच्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे आमदार आहेत आणि प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून 1,08,158 मतांनी निवडून आले आहेत। नंबर 7 वर आहेत कृष्णा खोपडे। मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये कृष्णा खोपडे यांचा 7वा क्रमांक लागतो, जे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि कृष्णा खोपडे हे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून 1,15,288 मतांनी निवडून आले। नंबर 6 वर आहेत एकनाथ शिंदे। मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांचा 6वा क्रमांक लागतो, जे ठाणे जिल्ह्याच्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे आमदार आहेत आणि एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून 1,20,717 मतांनी निवडून आले। नंबर 5 वर आहेत आशुतोष काळे। महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये आशुतोष काळे यांचा 5वा क्रमांक लागतो, जे अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि आशुतोष काळे हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून 1,24,624 मतांनी निवडून आले। नंबर 4 वर आहेत दिलीप बोरसे। मित्रांनो दिलीप बोरसे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर येतात, जे नाशिक जिल्ह्याच्या बागलाण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि दिलीप बोरसे हे बागलाण विधानसभा मतदारसंघातून 1,29,297 मतांनी निवडून आले। नंबर 3 वर आहेत धनंजय मुंडे। मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचा 3रा क्रमांक लागतो, जे बीड जिल्ह्याच्या परळी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून 1,40,224 मतांनी निवडून आले। नंबर 2 वर आहेत शिवेंद्रराजे भोसले। महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांमध्ये शिवेंद्रराजे भोसले हे 2ऱ्या क्रमांकावर येतात, जे सातारा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि शिवेंद्रराजे भोसले सातारा विधानसभा मतदारसंघातून 1,42,124 मतांनी निवडून आले। आणि आता नंबर 1 वर आहेत काशीराम पावरा। मित्रांनो काशीराम पावरा हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदार आहेत, जे धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि काशीराम पावरा हे शिरपूर विधानसभा मतदारसंघातून 1,45,944 मतांनी निवडून आले। तर मित्रांनो हे होते 2024च्या महाराष्ट्र विधानसभेतील सर्वाधिक मतांनी निवडून आलेले 10 आमदार। बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।